तुम्ही कुठं बघितलं भीम आणि रमा वहिनीला? स्टेशनवरनं उत्तरेच्या दिशेने जो रस्ता जातो तिथंच बघितलं दोघांना. बरं, मी बघून येतो. शोभा, शोभा, फुलिया परत लोकांकडे कपडे मागायला गेलीये. आपल्याला तिच्यासोबत राहायला हवं, नाहीतर जोकू परत येईल संध्याकाळी कापड घेऊन आणि फुलियाची मस्करी करत बसेल आणि त्याची साथ देतील ते तिघं, हितेश, जनार्दन आणि मनोहर. फुलियाची मस्करी करतात ना, मला चांगलं नाही वाटत. दले आजी, तुम्ही इथंच थांबा, मी ही भाज्या घरात ठेवून आत्ता येते. हो, लवकर ये जा. अरे नाही खायचंय मला काही बी, आणि मला सारखं सारखं खायला आग्रह करू नका. पण बाबा, जर तुम्ही नाही खाल्लं तर भीम आणि रामाची लढाई लढायला गेले ते तसेच हरतील. असं उपाशी राहून तब्येत अजून बिघडल, आणि जर त्यामध्ये दोघांनी औषधं आणली बी तरी असर नाही करणार ना. वय बाबा, म्हणून जेवण करून घ्या. आई काय बोलल्या यावर नका विचार करू. दादा, खाऊन घ्या ना. वार करण्यासाठी स्वतःजवळ हत्यार असणं गरजेचं नाही असत. आज तुमच्यासोबत तुमची मुलं, तुमची बहीण आहे, म्या नाही, आणि इतके सारी लोक बोलत आहेत तर तुम्ही नाही थोडी म्हणणार. नाही खायचंय. ठीक आहे, मग आम्ही सुद्धा तुम्हाला भरवण्याचा संघर्ष करतो. तिथं भीम रमा तुमच्या औषधासाठी लढतायत, आणि इथं आम्ही. आनंद, पकड बाबांना, आता जबरदस्तीच करू. थांबा. दादा, मी समजू शकते की तुमच्यासाठी हे सोपं नाहीये. जेव्हापासून मी तुम्हाला आणि भीमला बघितलंय, मला माहीत आहे की तुमच्याकरता काय बी सोपं नव्हतं. छोटी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो, नेहमी तुम्हा दोघांना लढावंच लागलंय. आणि जेव्हा लढायचंच आहे तर स्वतःकडे लक्ष पण द्यावंच लागेल ना दादा. म्हणून सांगते, जेवून घे. असं हट्ट नको करू दादा. हा बाबा, आणि जर तुम्ही नाही खाल्लं तर आम्ही इथं असंच उभं राहू, भले तुम्हाला चांगलं वाटू दे किंवा नको. बाबा, खाऊन घ्या ना. दादा, असं म्हणतात की एक जिंकणं दुसऱ्या जिंकण्याला बोलवतो. काय माहीत, ही तर तुमच्या मुलाचं जिंकणं, तिकडं भीम आणि रमाचं जिंकणं मिळेल. खाऊन घ्या दादा. ठीक आहे, खाऊन घेतो. लक्ष्मी, घ्या. इथं तर समदे जिंकले. आता बघूया तिथं भीम आणि रमा जिंकतात की नाही. द्या ना आम्हाला काम. तुम्ही काम दिले तर आम्हाला विश्वास होईल की या जगामध्ये मदत करणारे लोक जातीच्या सीमेपासून लांब असतात, या कट्टरवादी लोकांपासून वेगळे असतात. हो, जातीला वाचवायचे आहे, भीम रामाला काम द्यायचे नाही आहे. जातीला वाचवायचे आहे, भीम रमाला काम द्यायचे नाही आहे. जातीला वाचवायचंय, भीम रमाला काम द्यायचे नाहीये. जातीला वाचवायचंय, भीम रमाला काम द्यायचे नाहीये.
जातीला वाचवायचंय. ए भीमराव, पुढे जाण्याचा विचार आहे की परत जायचंय? जातीला वाचवायचंय. ह्या महिपाल आणि शिशुपालला मी आता सोडणार नाही. सांगतोच आता त्यांची लायकी काय आहे ती. मालाजी, एवढ्या रागामध्ये कुठे चाललायस? तुमच्या दोघा पोरासनी भेटायला. ती दोघं हात धुवून मागं लागले आहेत माझ्या मित्र भीमाच्या. काय बोललास? शुद्धी तर आहेस ना तू? ऐक, तुझ्या कामाची गोष्ट सांगतोय मी. बघ, कोल्हापूरमध्ये माझी भरपूर जमीन आहे. त्या काही जमिनीवर पाहिजे तर तू शेती कर. तिकडे जरा पाहिजे तर तू तुझ्या भावाला नंदूला सुद्धा बोलून घे. तिकडेच पाहिजे तर लग्न कर. चांगल्या प्रकारे आयुष्य जगायला सुरुवात कर. काय बोलतो? अच्छा, म्हणजे तुम्ही मला हे प्रस्ताव देत आहे सा? यानं मी भीमपासनं लांब व्हावं? त्या भीमपासनं ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदललं. माझ्यासारख्या दारुड्याला ज्यानं एक चांगला माणूस बनवलं, त्याला सोडून देऊ? त्याच्या उपकारांना विसरून जाऊ? मालोजी, उपकार विसरायला कोण सांगतंय? ते मनात साठवून ठेव, आयुष्यभर ठेव. पण याचा अर्थ असा नाहीये ना की फक्त भीमच्या पाठीमागे फिरत राहायचं आणि त्याच्या सन्मानासाठी स्वतःच्या भविष्याचा विचारच करायचा नाही. अरे, भीमरावच्या उपकारांबद्दल जगातल्या लोकांना ओरडून ओरडून सांगण्यापेक्षा हे बरं आहे की मेघनाथजीने प्रस्ताव तुला दिलेला आहे, त्याचा स्वीकार कर आणि पुढे निघ. बघ, तुझा भाऊ किती हुशार आहे. अरे, ऐकून घे त्याचं म्हणणं, मान्य कर. असल्या उपकारासनी मनामध्ये दाबून ठेवल्यानं अपमान होतो त्या व्यक्तीचा ज्या व्यक्तीनं तुमच्यावर उपकार केले आहेत. आणि मेघनाथजी, आज जर मी भीमच्या उपकारांना मनामध्ये दाबून ठेवून जर तुमच्या बरोबर आलो, तर उद्या तुमच्यापेक्षा कोणी चांगला भेटला तर तुम्हासनी सोडून त्याच्यासोबत पुढे जाईन. आणि हे पाप म्या नाही करू शकत. एकदा आधी हात सोडलाय म्या भीमचा, आता परत नाही सोडू शकत. भीम तसा बी लढतच आहे. आणि वरनं त्याला हे माहीत पडेल का त्याच्या ज्या मित्रासाठी त्याने एवढं काही केलं आहे, तोच मित्र निघून गेला तर त्याला त्रास होईल. बोलणार काहीच नाही तो मला का माझ्या उपकारांना विसरून तुम्हाला धोका दिलास. बस फक्त दुःखी होईल, आणि ते बी रोज होईल जेव्हा जेव्हा माझ्याबद्दल विचार करेल. आणि ह्यो त्रास मी माझ्या मित्राला भीमला नाही देऊ शकत. त्यामुळे मला माफ करा. तुमच्या कोल्हापूरमधली जमीन मला अजिबात नगर. तू आणि रमा दोघं मिळून आपल्या बाबांचा इलाज करा. पण माझी एक अट आहे, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बाबांना कुठलं बी एक औषध नाही आणून देऊ शकलात, त्या दिवशीपासून ते फक्त माझे. ठीक आहे, मी स्वीकार करतो. काय झालं जिजाबाई? काय विचार करून हसतीस?
चाळीच्या बाबतीत विचार करून. चाळीच्या बाबतीत मी समजलो नाही. हितेश भाऊ, खूप उत्सुकतेने भरलेलं वातावरण आहे चाळीमध्ये. एका बाजूला फुलिया, डलिया अम्मा आणि शोभा तिघी जणी कपडे कपडे करत ओढत असतील. धुण्यासाठी कपडे आहेत का? फुलियाताई, दली आजी, केव्हापासून असं फिरत आहोत, पण कोणी बी अजूनपर्यंत एक बी कपडा नाही दिलाय. आणि तुम्ही दोघं तर दमून गेला असाल. नाही शोभा, आम्ही ठीक आहोत. फुलिया, आपण या बाजूला जाऊया. हा ठीक आहे. इकडं नाही तर इथं तरी कोण ना कोण धुण्याचा कपडा देणारच. कपडे द्या की धुण्यासाठी. फुलिया, हे बघ, या भागातले सगळ्यांनी आपापले मळलेले कपडे तर आम्हाला दिले. आता ना एक काम कर, आता इकडे जेवढं लांब जाता येईल ना तेवढं लांब जा. पर तिकडे सुद्धा तुला कोणीच कपडे देणार नाही. चल जोखू. हा चल. फुलिया, आता अजून पुढे जाण्याचा काय अर्थ आहे? कपडे तर कोणी देणारच नाहीये आपल्याला. नाही दली आजी, मी हार नाही मानणार. जसं भीम आणि रमा रोज काम शोधायला जातात, तसंच मी पण मळलेले कपडे घेऊनच जाणार. चला, मळलेले कपडे द्या धुण्यासाठी. दुसऱ्या बाजूला भीम आणि रमा पैशांसाठी भटकत असतील. आणि इथं आनंद, लक्ष्मी, बाळा आणि ताई चौघे सुद्धा याच अपेक्षेत बसले इथे की भीम आणि रमा पैसे कमावून त्यांच्या बाबांसाठी औषधी घेऊन येतील. अरे, त्यांच्या अशा अपेक्षा लावून राहण्याने भीम आणि रमाला कोण काम देणार आहे? आणि त्यांच्या जाण्यानं सुद्धा कोण काम देईल? आनंद, कधीपर्यंत असं बसून राहायचं? आपल्याला बी जायला हवं. पण बालादादा, आपला जाण्याने न जाण्याने काहीच फरक पडणार नाही. पण अडचण तर या गोष्टीची आहे की जर संध्याकाळपर्यंत भीम आणि रमाने औषधं नाही आणली तर दादावर अधिकार पूर्णपणे जिजाबाईचा असाल आणि ते अजिबात बरोबर नसाल. अडचण तर ही पण आहे की रमा आणि भीमभाऊ कोणाच्या मदतीचा पैसा नाही घेणार. त्यांना स्वतः कमवायचंय. आणि जर कोणी कामच नाही दिलं तर कमावणार कसं? नाही, असं नाही होणार. मी असं नाही होऊ देणार. पण बालादादा, आणि हितेश भाऊ, आता येळच किती राहिली आहे? मी आता इथे याच अपेक्षात बसली आहे की भीम आणि रमा आज रात्री जेव्हा हरलेला चेहरा घेऊन येतील तेव्हा त्यांचं तोंड बघायला मज्जा येईल मला. आणि मला फुलियाचा उतरलेला चेहरा बघून बरं वाटेल. बाळा, जरा इथं ये की. जाऊन भीम आणि रमाला सांगून ये, जेव्हा औषधाची वेळ होईल तेव्हा मी जाऊन औषधं घेऊन येईल. जर त्यांच्या अगोदर म्या त्यांना औषधं पाजली तर भीम आणि रमा हरून जात्यात. असं कधी नाही होणार. बस, तू पैसे देऊ नगस. हितेश भाऊ, याने पैसे दिले तरी भीम घेणार नाही, तेवढा विश्वास आहे मला भीमवर. जा तू. आता तर थोडाच वेळ वाचलाय हितेश भाऊ. मी जिंकणार आणि भीम आणि रमा हरणार आहेत त्याची. जर आतापर्यंत काम मिळालं नाहीये तर आता त्यांना कुठला तरी चमत्कारच काम मिळवून देईल. नाही मानणार मी जिजाबाई आणि भीमच्या मध्ये लागलेल्या पैजांना. पण मान्य न मान्यानं काय होणार आहे? जर भीम पैज हरला तर तो मानणार, आणि जर त्यांनी मानलं तर मग म्या काय करणार? आता तर फक्त भीम या आव्हानाला पूर्ण करू दे.
म्हणजे म्या सुद्धा जिंकलो. दुर्दैवी बाप आहे. खरं तर एक बाप आपल्या मुलासाठी लढत असतोय आणि माझा मुलगा माझ्यासाठी लढतोय. फक्त या वेळेला भीम आणि रमा हे आव्हानाला पूर्ण करू दे. मग यापुढे अशी वेळच येऊन देणार नाही की जिजाबाई भीम आणि रामासोबत लढण्यासाठी माझाच वापर करत. जातीला वाचवायचंय, जातीला वाचवायचंय, जातीला वाचवायचंय, जातीला वाचवायचंय. मालक थांब. मालक तो मालोजी मागणी येत आहे. मालोजी, ऐका, मालोजी फारच उपद्व्यापी आहे. इथे आला तर काहीच नाही तर मारामारी नक्कीच करेल. जा आणि त्याला उचलून एकाच फटक्यामध्ये बेशुद्ध करून टाका. म्हणजे जोपर्यंत त्याला शुद्ध येईल भीमराव तोपर्यंत त्याचा बाप हारलेला असेल. जा. ए थांब, कुठं चालला आहेस? अरे जावा बाजूला बा, नाहीतर. तुमच्या औषधांची वेळ झालीये. औषधं घेऊन येते. जिजाबाई नको करू हे सगळं. नको करू? किती वेळा बोलणार आहात तुम्ही? हे नको करू, ते नको करू. आणि आता ना यानं काही फरक नाही पडणार आहे. कारण की तुमच्या मुलाला आणि सुनेला दिलेली वेळ आता संपणार आहे. म्हणून आता मलाच औषधी आणावी लागल आणि द्यावी लागल. थोडं थांबा, औषधं घेऊन येते. आणि हो, आणि भीमच्या अगोदर मी तुम्हाला औषधी पाजली तर मग तुम्ही फक्त माझे. भीमरमाला काम द्यायचे नाहीये. भीमरमाला काम द्यायचे नाहीये. अरे किती चालशील भीमराव? अशाने काम नाही मिळणार. माझे मत ऐक. तू भीक माग. अरे काय माहित, थोडीशी भीकच मिळेल. कोणी मोठ्या जातीवाला तुम्हा छोट्या जातीवरती उपकार करेल. जर बाबांची औषधं भीक मागून मिळणार असतील तर मी भीक पण मागेन. अरे तर मग मागा ना भीक. माझा नवरा भले कसा पण असो, पण आजपर्यंत माझ्यावर कधी भीक मागण्याची वेळ नाही येऊ दिली त्याने. तुझा नवरा तर ते सुद्धा करतोय. आज मला पहिल्यांदाच असं जाणवलंय की माझा नवरा तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त चांगला आहे. त्यामुळे तू माग भीक. तोपर्यंत मी औषध घेऊन येते. अन तुम्हा दोघांना
अट तर लक्षात असेलच.